चेक चेक जाऊया मैदानाच्या आतमध्ये अजून एक क्रुशियल सामना आपण पाहतोय. एक धाव धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. बॅकफूट वरती कट केलंय. संपर्क नाहीये. सरळ चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. 5 चेंडूचा खेळ झाला. एक धाव धावफलकावरती आहे. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 तर दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ कांदिवली. फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक राजा आणि त्यासोबतच विचार केला हॅथवे साई स्टार केबलच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचा आस्वाद घेत आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने आला. काय गोलंदाजी झाली आहे. स्टंपिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय अजून एक चांगलं विकेटचं पतन. चेंडू ज्या हिशोबाने वळला त्या हिशोबाने आपण कलेक्शन सुद्धा पाहिलं. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय. एक धाव धावफलकावरती. गडी बाद झाले 2. जो कोणी प्रेक्षक राजा घर बसल्या क्रिकेटचा आस्वाद घेतोय. क्रिकेटचा स्कोर कार्ड जरी बघत असाल तरी तुम्हाला असं वाटेल मॅच फुटबॉलची चालू आहे की काय, कारण 1 वरती 2 गडी बाद झालेत. 4 ओव्हरचा सामना आहे कारण सेकंड राऊंडचा सामना आपण खेळतायत. 3 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. का अप्रतिम षटक लवच्या माध्यमातून मात्र अर्थातच अप्रतिम असं षटक हाताळण्यात आलंय. इथे मात्र फटका चांगला आहे. एक वेगळ्या शैलीमध्ये खेळला होता. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय दोन्ही आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा मनगटाचा वापर झालाय. एकच धाव भेटणार आहे. चांगला बॉलिंग लाईनअप इथे आपण पाहायला भेटतोय. श्री स्वामी समर्थ कांदिवली मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. एका बाजूला निखिल आपण पाहतो नॉस्ट्रायकर एंड मध्ये. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली होती. स्टेप आउट करून खेळलाय अगदी सरळ दिशेने. लॉंग ऑफला खेळाडू आहे. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेच्या जोरावरती धाव फलक आता मात्र जाऊन पोहोचणार आहे 4 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र वॉटर स्टॉप. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. वॉटर स्टॉप. काय स्टॉप आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून छगन. चला छगनसाठी टाळ्यांचा गजर प्रेक्षक राजा होऊन जायला पाहिजे.
वॉटर स्टॉप उडतावा छगन आपण पाहिला. वॉटर स्टॉप अप्रतिम देखणं क्षेत्ररक्षण आपण छगनच्या माध्यमातून पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 5 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ झालाय. इथे मात्र वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, फेकी थोडीशी वाईडिश आणि इथे मात्र भेटतीये सरप्राईज चौकार. 1 के 7 4 फ्री असं ऑफर आपल्याला खूप कमी पाहायला भेटतं, परंतु ते ऑफर भेटलंय. 4 धावा तिथे वाचवल्या तर इथे मात्र 4 धावा अतिरिक्त खर्च केल्या गेल्या. बॅकअप महत्वाचं आहे, बॅकअप महत्वाचं आहे. बॅकअप नाहीये, आयुष्य असेल किंवा क्रिकेटचं मैदान बॅकअप नसेल तर अर्थातच तुम्हाला अशा घटनांना सामोरे जावं लागतं. धावांचा विचार केला धावफलक 10 वरती जाऊन पोहोचणार आहे. मॅजिक बॉल आहे, मॅजिक बॉल. मॅजिक बॉलच्या अगोदरच मॅजिक आपण पाहिलंय. अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. धावांचा विचार केला धावफलक 10 या आकड्यावरती आहे. 5च्या सरासरीने धावफलक आपण पुढे जाताना पाहतोय. आणि अर्थातच हा पंजा आला नसता तर केवळ आणि केवळ 5 ते 6 धावा धावफलकावरती असत्या, परंतु मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर जर तरला महत्व नाहीये. 10 धावा धावफलकावरती, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. सव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू धीम्या गतीचा चेंडू होता. विन्या स्वेचिटचा प्रयत्न, यष्टीरक्षक वाईड बॉलचा इशारा, वाईड बॉलचा इशारा आहे. अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. धावांचा विचार केला धावफलक 11 या आकड्यावरती आहे. थोडंसं स्पीडअप करायचंय प्लीज. प्रशांत चषक 2024 ची आपण ही दुसरी रजनी पाहतोय. महत्वपूर्ण सामना. पुन्हा एकदा हलक्या हाताने सिंगल परिपूर्ण होणार आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव. 13 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हरथ्रोचा चौकार आल्यानंतर कुठेतरी धावफलकामध्ये आपल्याला चालना भेटताना वारंवार दिसते. अजून एक वाईड चेंडू आपण पाहतो. एक्स्ट्राच्या रूपामध्ये विनयाने धावा खर्च केला. अजूनपर्यंत वाईडचा विचार केला तब्बल 3 वाईड आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर वाईड आपण पाहिले. चेंडूचा विचार झाला, 2 चेंडू झालाय, 4 चेंडू अजूनही बाकी आहे. तिसरं षटक धावफलक जाऊन पोहोचते आपण पाहिलं 14 या आकड्यावर.
इथे मात्र चांगला चेंडू आहे. निखिलला मात्र थांबवून ठेवणं कठीण काम आहे. ते कठीण काम मात्र विनयाने केलंय. जेव्हा जेव्हा चांगलं लाईन अँड लेंथ वरती डिलिव्हरी केली आहे तेव्हा तेव्हा निखिल मात्र थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला दिसलाय विकेट वरती. फटका चांगला आहे. खेळाडू तिथे आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव परिपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 15 या आकड्यावरती आहे. इथे मात्र आपल्याला स्वीप करायचं होतं. संपर्क चांगला नाहीये. बॅकअप जिथपर्यंत येईल एक धाव परिपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय पॅडॉ स्वीप. चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 4 4 आणि 4. धावांचा विचार केला 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 20 या आकड्यावरती आहे. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा 10-15 धावा आल्या तर कुठेतरी मात्र एक सेन्सिबल टोटल आपल्याला पाहायला भेटेल ज्याच्यामध्ये फाईट करता येणार आहे. स्पीडअप करायचंय. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चला 20 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत ऑलरेडी जॉईन झाले आहेत. चला शेवटचं षटक आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. 11:33 अवधी झालाय. वीस धावा धावफलकावरती पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ विरुद्ध गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11. इथे मात्र पुन्हा एकदा शेवटच्या क्षणामध्ये बॅट मात्र लावली आहे. एक धाव धावफलकावरती कोरली जाणार आहे आणि धावफलक जाऊन पोहोचतो 21 या आकड्यावरती. क्रिस 11 मीरा रोड संघ उपस्थित राहायचे आपण. या सामन्यानंतर आपला सामना आहे एकवीस धावा धावफलकावरती. 21 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चेंडूचा विचार केला. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र वाईड चेंडू आहे. 22 धावा. प्रत्येक एक्स्ट्रा धाव मात्र कुठेतरी अजून चांगल्या परिस्थितीमध्ये समोरच्या संघाला आणून सोडणार आहे. कारण शॉर्ट फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये 35-40 धावा सुद्धा एक समतुल्य आव्हान बनू शकतं. न्यू बॅटर सर्वांना आपण पाहतोय.
इथे मात्र वॉटर डिलिव्हरी पुन्हा एकदा अचूक नाण्यावरती टप्पा आपण पाहतोय. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजाचं. सुफियानला आपण पाहतोय न्यू बॅटर. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पुन्हा आपल्याला सर्वांना दिसतोय, कारण डिक्लेअरच्या रूपामध्ये ही धाव आली आहे. चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सर्वांना एका बाजूला तर एका बाजूला सुफियान विरुद्ध सर्वांना. हा चेंडू सुद्धा आतमधल्या दिशेने आलाय. फेकी पुन्हा एकदा बॅकअप आहे. पुन्हा एकदा त्याच रिझन वरती जेव्हा जेव्हा आता चेंडू जाणार आहे ओव्हरथ्रोची मात्र आठवण होणार आहे. धावफलक जाऊन पोहोचणार आहे आता मात्र 24 या आकड्यावर. 24. एका बाजूला गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 तर दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ कांदिवली. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. इथे मात्र नो चेंडू आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 26 या आकड्यावरती आहे. चौथ्या चेंडूवरती कट करायचं होतं. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आपण पाहतोय. चेंडूचा विचार केला येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 to go. फटका चांगला आहे. मिसफील्ड. 28 आणि 4 अजून ऍड करा. एकतीस धावा आहेत, माफ करा. 31. धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. निखिल खोलवर टप्प्याचा चेंडू डीग डाईव्ह केलाय. 1 धाव भेटणार आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावांचा विचार केला धावफलक 32 या आकड्यावरती आहे. शेवटच्या चेंडूवरती बिग हिट आपल्याला पाहायला भेटेल का? स्टेप आउट करून खेळायचं होतं. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय अजूनही 32 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होणार नाहीये. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. महत्वाचा सामना आपण पाहतोय. 34 इज अ टार्गेट. घेऊया शॉर्ट ब्रेक. पुढे जाऊ नका, पाहत राहा एकत्र प्रशांत चषक 2024चा भव्य दिव्य दैदिप्यमान अंडरम क्रिकेटचा 16. क्रिस 11 मीरा रोड आपण रेडी राहायचंय. लगेचच या सामन्यानंतर टॉस साठी आपल्याला रिपोर्ट करायचंय.
आता चालू असलेला सामना गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 विरुद्ध श्री स्वामी समर्थ कांदिवली. आणि त्यानंतर आता मी थोडीशी घोषणा करतो, म्हणजे उद्याचे होणारे सामने हे थोडे लवकर चालू होणार आहेत, म्हणजे 2 वाजता असतील हे सर्व सामने, कारण उद्या आपला या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. याची सर्व प्रेक्षक वर्गाने देखील नोंद घ्यावी. उद्याचे सर्व जे सामने असणार हे दुपारी चालू होणार आहेत. श्री स्वामी समर्थ कांदिवली याचा राखीव खेळाडू कोणी असेल त्यांनी लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यावे. श्री स्वामी समर्थ कांदिवली, श्री स्वामी समर्थ कांदिवली या संघाचा राखीव खेळाडू त्यांनी लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यावा. आणि यापुढील होणारा सामना म्हणजे आता चालू असलेला सामना जो आहे शिवम बॉईज चारकुप विरुद्ध श्री स्वामी समर्थ कांदिवली चालू असलेला सामना. या सामन्यामधील जो विजेता संघ असेल त्यांना सामना करायचा असेल तो ख्रिस 11 मीरा रोड या संघाचा. जो यापुढील होणारा सामना असेल ख्रिस 11 या संघाच्या देखील कर्णधाराला मी विनंती करतो की या सामन्यानंतर लगेचच नाणेफेकीचा देखील कौल होणार आहे, त्यामुळे त्याच्या कर्णधाराने देखील सज्ज व्हावे. आणि आता चालू असलेला सामना शिवम बॉईज चारकोप विरुद्ध श्री स्वामी समर्थ कांदिवली. शिवम बॉईज या संघाने प्रथम फलंदाजी करताना 33 धावा केल्या, म्हणजेच आता 34 धावांचं आव्हान आहे ते श्री स्वामी समर्थ या संघाला. आणि त्याची पहिली जोडी मैदानात देखील आलेली आहे. राज काळे जे मागील सामन्यामधील सामनावीर होते, राज काळे हे पहिलेच सलामी म्हणून आलेले आहेत. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी मी पंचांना देखील विनंती करत आहे. वेळेचा थोडा अभाव असल्यामुळे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. अजून यानंतर देखील एक सामना अजून शिल्लक आहे. आणि उद्याचे जे होणारे सामने आहेत ते 2 वाजल्यापासून दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे, याची सर्व प्रेक्षक वर्गाने देखील नोंद घ्यावी. आता चालू असलेला सामना शिवम बॉईज विरुद्ध श्री स्वामी समर्थ कांदिवली. चौथी धावांचा वाटला करायचा. सुरुवात मात्र आपण पाहिलं वाईडने झाली, अवांतरने झाली आहे. क्रिस 11 मीरा रोड कर्णधार जर असेल उपस्थित तर आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. इथे मात्र बॉल राज जो मात्र मागच्या सामन्यामध्ये बहरला होता, या सामन्यामध्ये जावं लागणार आहे. अर्ली स्टेज वरती बॅक टू दी पवेलियन गॉन. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू आहे. महत्वाचा सामना सुरू आहे. इथे मात्र हलक्या हाताने चांगला क्षेत्र यष्टीरक्षण, डायरेक्ट हिट, डेंजरस ठरेल का.
डायरेक्ट हिट मात्र डेंजरस ठरेल का? धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 2च या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय परंतु अजूनही डिसिजन कुठेतरी पेंडिंग वरती आपल्याला दिसतंय. दोन धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तब्बल 34 धावांचा पाठलाग करायचंय. टेक्नॉलॉजीचा वापर. चला जे एक्स्ट्रा प्लेयर्स आहेत प्लीज थोडस आपण लांब व्हायचंय. एक्स्ट्रा प्लेयर्स जो रिव्ह्यूचा अधिकार आहे तो फक्त आयोजकांकडे दिलेला आहे. त्यांनी देखील आणि निर्णय देखील कळवत आहेत. लवकर असते लोक. विकेटचं आपण पतन पाहतो. कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचं. मनीष धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावलंय. 2 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ झालाय. 34 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक महत्वाचं. दर्शन मात्र आज पूर्ण दिवसामध्ये दर्शनीय गोलंदाजी करताना आपल्याला दिसलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा वैयक्तिक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो ठरला होता दर्शनीय गोलंदाजी करून आणि या सामन्यामध्ये सुद्धा छाप सोडतोय. चला प्लीज थोडस स्पीडअप करायचंय. टॅप करण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहे. निखिल प्रयत्न झाले परंतु एक धाव परिपूर्ण होतीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलक येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावा धावफलकावरती. 34चा पाठलाग करायचंय. इथे मात्र बंडीचा इशारा आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. दर्शन मात्र अजूनपर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. धावांचा विचार केला धावफलक 5 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू. हलक्याने खेचलंय. खेळाडू तिथे तैनात आहे. प्रॉपर क्रिकेटिंग स्टाईल मध्ये चेंडूला थांबवलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावांचा पाठलाग करताना दर्शनच्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च झाला आणि 2 महत्वपूर्ण गडी मात्र त्याने बाद घेतल्यात. एक त्याच्यामध्ये स्टंपिंग सुद्धा आहे. तर विकेट किपरचं सुद्धा तेवढंच कॉन्ट्रीब्युशन त्या विकेटमध्ये आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र जर समीकरणाचा विचार केला 18 चेंडूमध्ये 28 ची गरज आहे. 18 चेंडू 28 ची गरज. 18 चेंडू 28 ची गरज.
6 धावा धावफलकावरती. चला गोलंदाज प्लीज सुरुवात करायची आहे. अठरा मध्ये 28 प्लीज स्पीडअप करायचंय. इथे मात्र इनसाइड एज विकेटचं होत आहे पतन. ऑफस्टिकच्या जास्त बाहेरच्या चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पुशने मात्र धाव तर भेटणार नाहीये. इनसाइड एज आणि सरळ त्रिफळांचा वेध घेतलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला, धावफलक अजूनही 6 या आकड्यावरती आहे. वनडीचा इशारा सुद्धा पंचांचा येतोय. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. अतुल आपण पाहतो इथे मात्र चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे का, तर यस पंच दंडित करतायत. एक्सरसाइज करण्यासाठी पंचांना मध्यरात्रीमध्ये भाग पाडला जात आहे. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू. निखिलचं कौतुक करावं लागणार आहे, चांगली गोलंदाजी राहिली आहे. फलंदाजीने जरी इम्प्रेस करू शकला नाहीये इनिंग मध्ये. चेंडूचा विचार केला, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 टू गो सर. टॅप करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे लॉंग ऑफला मात्र आपल्याला दिसतोय दर्शन. जिथपर्यंत कलेक्शन करेल 1 धाव परिपूर्ण होते. मॅजिक चेंडू असणार आहे. मॅजिक चेंडूवरती आपल्याला या चेंडूवर मॅजिक शो पाहायला भेटेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. प्रशांत चषक आपण पाहतोय. चेक केलंय फलंदाजाला इथे मात्र. स्टेट डाऊन द ट्रॅक. चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील महत्वपूर्ण ब्रँडेड चौकार. 4 धावेने धावफलक आपण पाहतोय. 8 झाल्यात आणि पहिला चौकारा मॅजिक बॉल मधला आहे. जरा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. कालच्या रजनीपासून आजच्या रजनीपर्यंत पहिला चौकार मॅजिक बॉल वरती आपल्याला पाहायला भेटतोय. 4 वर 4 फ्री. तब्बल 8 धावा 18 धावा धावफलकावरती. टर्निंग पॉइंट होईल का? 12 चेंडू मध्ये आता मात्र 16 ची गरज आहे. 12 चेंडू 16 ची गरज. मॅजिक बॉलचं मात्र मॅजिक आपल्याला आता समीकरणामध्ये पाहायला भेटतंय. 12 मध्ये 16 ची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॉल. दर्शन गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आहे. चला स्टार्ट करायचंय प्लीज.
चला प्लीज पंच आपण सुद्धा ताकीद द्यायची आहे. फलंदाज लवकर पोहोचा आपल्या मार्कवर. 12 चेंडूमध्ये आता मात्र गरज आहे 16 धाव्यांची गरज आहे. चला प्लीज प्लीज प्लीज, एक सामना अजूनही बाकी आहे. बारामध्ये 16ची गरज आहे. सुरुवात करायची आहे षटकाची. प्लीज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण आयुषला पाहतोय. प्लीज षटक सुरू करायचंय. टॅप केलंय, खेळाडू तिथे आहे एकाच एंड वरती, परंतु थ्रो तिथे सुद्धा पोहोचतोय. आज मात्र लक फॅक्टर सुद्धा आपण थोडासा सोबत पाहतोय. मिसफील्डच्या माध्यमातून 4 धावा. खूप काही घडताना आपण इथे पाहतोय. सर्वांना करतोय सुकी आणि चुकीला मात्र माफी नाहीये. परत समीकरण येऊन थांबलंय. 10 मध्ये 12ची गरज आहे. 10 मध्ये 12ची गरज आहे. चला सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 10 मध्ये 12ची गरज. सामना अजूनही बराबरीवरती आहे. इथे मात्र पाहिलं आपण पुन्हा एकदा इनसाइड आहे. सिंगल परिपूर्ण होतीये. चौकाराने मात्र पूर्णपणे डिफरन्स आपल्याला पाहायला भेटतंय. तेवीस धावा धावफलकावरती आहे. थोडस मागे राहायचं आपण कर्टन पेक्षा. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करणार आहेत. अजून एक अवांतर, अजून एक एक्स्ट्रा धावफलक जाऊन पोहोचणार आहे 24 या आकड्यावर. 10ची गरज अजूनही येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 10ची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिला विकेट, दुसरा चौकार, एक सिंगल आणि आता वाईट चेंडू आहे. 9 चेंडू मध्ये 10ची गरज आहे. 10ची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. प्रेक्षक राजा मात्र उत्कंठा लागली आहे. टॅप केलाय, खेळाडू आहे. रनआउटची संधी. एक धाव परिपूर्ण होतीये. अजूनही वाट पाहावी लागणार आहे. प्रशांत चषक 2024 आपण अनुभवतोय. ज्याची देई ज्याची डोळा. एक देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन. प्रकाश झोता मधली स्पर्धा दुसरा दिवस या स्पर्धेचा आहे आणि काय सामने आजच्या दिवसामध्ये सुद्धा रंगलेत. कालच्या दिवसामध्ये रोहिल 11 चेंबूर संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाला. उद्या इन ऍक्शन मध्ये दिसेल. आज मात्र जोगेश्वरी ते पालघर गटामध्ये आपण पाहतोय महत्वपूर्ण सामना. गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 विरुद्ध श्री स्वामी समर्थ. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का, अशी तर आता मात्र सध्या स्थिती दिसते. पॅडल स्वीप केलं. रनआउटची संधी आहे परंतु थोडंसं वाईड इस्रो.
6 चेंडूमध्ये 8 ची गरज आहे. पिक्चर अभी बाकी आहे, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. प्रशांत चषक 2024 चा महत्वपूर्ण सामना, जिथे एका बाजूला गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 तर दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यशवंत. संघाला 6 मध्ये 8 ची गरज आहे. 7 ची गरज आहे. 7 ची गरज आहे. यशवंत, ज्याप्रमाणे आता तुम्ही 7 सांगितलं ची गरज आहे. यशवंत, 7 ची गरज आहे. ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं पिक्चर अभी बाकी आहे, तर पिक्चर अभी बाकी हा पूर्ण बाकी असलेला पिक्चर बघण्यासाठी आपल्या इथे मान्यवर देखील उपस्थित झालेले आहेत. म्हणजेच आमचे लाडके सर्वांचे माजी नगरसेवक माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत. पिक्चर अभी बाकी आहे आणि पिक्चर आता पूर्ण बघणार आहेत आमचे माजी नगरसेवक माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब. फक्त सामन्याचा आता जो आहे किती चेंडू आणि किती धावा याचा आम्हाला फक्त एक जरा तुम्ही नोंद करून द्या. 6 मध्ये 7 ची गरज आहे सर. 6 चेंडू 6 धावा. माझ्या मते या आहे ना, या प्रशांत चषक 6 चेंडू आणि 7 धावा. काहीसं असं भरपूर वेळा असं विजय म्हणजे असं आव्हान आहे ना भरपूर वेळा आलेलं आहे या प्रशांत चषक 2024 मध्ये. म्हणजे अटीतटीचे सामने भरपूर पाहायला मिळालेले आहेत आपल्याला. त्यापैकी एक सामना पाहण्याकरता आपल्या येथे उपस्थित ज्याप्रमाणे मी आता सांगितलं त्याप्रमाणे झालं देखील. 6 चेंडू आणि आता 6 धावा. चेक जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 6 चेंडू मध्ये 6 ची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा प्लेड स्विंग अँड स्टंपिंग गॉन. क्या बात आहे. काय सामना रंगताना दिसतोय. प्रेक्षक राजा, जर तुम्हाला सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. समीकरण आता मात्र येऊन थांबलंय. विचार केला समीकरणात. 5 मध्ये 6 ची गरज आहे. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. प्रत्येक दुसरा सामना मात्र आपण या मैदानावरती फसताना पाहतोय. दोन्ही संघांना मात्र संधी आहेत. आता मात्र विचार केला 5 मध्ये 6 ची गरज. दर्शनीय मात्र दुपारच्या सत्रापासून दर्शनीय गोलंदाजी करताना आपल्याला दिसलाय. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट सुद्धा त्याच्या खांद्यावरती दिसतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगले गडी त्याने बाद घेतले होते. लेग स्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करणार आहेत. कॉमेंटेटर कर्स म्हणायला हरकत नाहीये. 29 धावा धावफलकावरती आहेत. 5 मध्ये 5 ची गरज. ज्या कोणाला मात्र हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा सामना बघू नका, कारण हृदयाचे ठोके थांबवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र हलक्या हाताने पुश केलंय. पुश करो खुश रहो. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. आता मात्र 4 चेंडू मध्ये करायचे 4. श्री स्वामी समर्थ मात्र आपण पाहतोय 34 धावांचा पाठलाग करताना कधी अलीकडे सामना जातोय तर कधी पलीकडे. इथे मात्र हलक्या हाताने स्टेअर केलं फॉलो थ्रू मध्ये. बॅकअप नाहीये. एक धाव परिपूर्ण होणार आहे. धावफलक 3 मध्ये 3 ची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. क्रीज 11 मीरा रोड आपण रेडी राहायचंय. टॉस बॉक्स कडे आपण प्रेझेंट राहायचंय. 3 मध्ये 3 ची गरज आहे सर. प्रेक्षकांचे आणि त्यासोबतच दोन्ही संघाच्या समर्थकांच्या विचार केला हृदयाची स्पंदन इथे मात्र वाढताना आपल्याला दिसते. धगधग 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 आपल्याला ऐकायला येते. 3 मध्ये 3 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती एका बाजूला आपण दर्शन पाहत होतो. स्ट्राईक एंड वरती सुफियान. दर्शन विरुद्ध सुफियान. सुफियान विरुद्ध दर्शन. लेग स्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे असं पंचांचं मत आहे. एक्स्ट्रा चेंडूच्या माध्यमातून प्रेशर ऍब्झॉर्ब करता आलं नाहीये. आता मात्र येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 2 धावेंची गरज आहे. मॅच अजूनही बाकी आहे. मॅच अजून संपलेली नाही, कारण एखाद दुसरा डॉट चेंडू मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या संघाला वापसी करून आणून देणार आहे. महत्वाचा सामना गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 विरुद्ध श्री स्वामी समर्थ कांदिवली आपण पाहतोय. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल. डीप पॉईंटच्या खेळाडूला आता मात्र कुठेतरी शॉर्ट पॉईंटच्या रिजन वरती प्लेस केलं जातं. निखिलला आपण तिथे पाहतोय. एका बाजूला शॉर्ट मिड विकेट
शॉर्ट मिड ऑनला सुद्धा एक वेगळ्या पोझिशन मध्ये पाहतोय. मिड विकेट तर आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळाडू डीप मध्ये. इथे मात्र पंचांचं मत ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे. विकेटचं पतन जरी झालं तरी सुद्धा एक धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मेट आहे. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये अजून एकची गरज. चला न्यू बॅटर प्लीज. तीन मध्ये एकची गरज आहे. छगनला आपण पाहतोय. इथे मात्र मॅच सामना तर अटीतटीचा झालेलाच आहे, परंतु पंचांसाठी देखील हा सामना अटीतटीचा होताना, कारण की थोडंसं त्यांना रिव्ह्यू कडे वळताना जावं लागत आहे आणि त्यांनी निर्णय देखील घेण्यामध्ये आता येत आहेत. पंच रोशन पाटणकर निर्णय कळवत आहेत. त्यांनी बाद देखील केलेला आहे. याचा तोटा सहन करावा लागतोय. आणि इथे मात्र थर्ड अंपायरचा कॉल येतोय. सर माफ करा, विकेटचं पतन आहे. विकेटचं पतन आहे. आता मात्र समीकरण येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एकची गरज. अजून एक डॉट चेंडू आणि सामना पुन्हा एकदा अटीतटीचा शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. गोलंदाज दर्शनने मात्र दर्शनीय चेंडू हाताला. फलंदाज त्याने पाहिलं पुढे येताना लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हाताला आणि त्यानंतर मात्र उरलेलं काम भले का न होई थोडा लेट पण विकेट किपरने केलंय. चला पडद्यावरून थोडंसं हार्ट आपण मागे घ्यायचंय. जो प्रेक्षक राजा अगदी जवळ उभा आहे पडद्याच्या. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. इथे मात्र चेक केलंय आणि प्रेक्षक राजा पुरेपूर मजा घेताना आपल्याला पाहतोय. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तरी क्षणचित्र फोर्स 1 वरती दाखवायची आहेत. प्रेक्षक राजा दोन्ही स्टँड वरती आपण पाहिलं तर खचाखच भरलेला आपण पाहतोय स्टँड. प्रेक्षक राजावरती सुद्धा आपण आपला कॅमेरा फिरवायचंय, क्षणचित्र टिपायची आहेत, कारण प्रेक्षक राजा केंद्रबिंदू स्थानी असतो. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट मिड ऑन, सगळे शॉर्ट वरती खेळाडू आपल्याला दिसत आहेत. हा चेंडू महत्वाचा आहे. दर्शन इथे मात्र एक धाव परिपूर्ण होतीये. चला हार्डलक असेल, हार्डलक असेल गीता चॅरिटेबल ट्रस्ट, ब्रह्मांड 11. चला टॉस साठी यायचंय. श्री स्वामी समर्थ कांदिवली आणि क्रिस 11 मीरा रोड जस्ट लगेचच. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच करूया. पहिले टॉस क्लिअर करण्यात येणार आहे.